CCI कडून कापूस दरामध्ये प्रतिखंडी 500 रुपयांची कपात या ठिकाणी होणार आहे। अकोल्यामध्ये लांब धाग्याच्या कापसाकरिता 53,600 रुपये दर या ठिकाणी मिळत आहे। बाजारामध्ये कापसाला 6,900 ते 7,200 रुपयांचा दर मिळत आहे। हंगामामध्ये हाच दर राहिला अशी अपेक्षा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। शनिवारी हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाला 7,140 रुपयांचा दर मिळालेला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दर दबावात आहेत, यावरून आपल्याला हे चित्र स्पष्ट होत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सीसीआयने देखील कापसाच्या विक्रीसाठी प्रतिखंडी 356 किलो रुई दरामध्ये 500 रुपयांची कपात या ठिकाणी केलेली आहे। त्यानुसार अहमदाबादमध्ये मध्यम लांबीच्या 28 mm कापसाकरिता 51,600 तर अकोल्यामध्ये लांब धाग्याच्या 30 mm कापसाकरिता 53,600 रुपयांचा दर या ठिकाणी आकारलेला आहे। ज्वारीची 14.24 लाख हेक्टरवर राज्यामध्ये पेरणी करण्यात आलेली आहे। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला सर्वाधिक क्षेत्र या ठिकाणी ज्वारीच्या लागवडीखाली असणार आहे। अहिल्यानगर राज्यामध्ये यंदा रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत ज्वारीचे 14,24,228 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। सरासरीच्या 81% आतापर्यंत ज्वारी पेरलेली आहे। यंदा पावसाळ्यातील पावसाची स्थिती आणि लवकर पेरण्या सुरू झाल्याने ज्वारी क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे, असा अंदाज या ठिकाणी मांडलेला होता। मात्र फारशी वाढ यामध्ये झालेली नाही। अजून कृषी विभागाचा अंतिम पेरणी अहवाल या ठिकाणी निश्चित आलेला नाही। मात्र ज्वारीची पेरणी कालावधी संपल्याने आता फारसे क्षेत्र या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसत नाही। साखरेच्या दरवाढीची आशा या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आहे। संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अपेक्षा लागून आहे। जानेवारीसाठी 22.50 लाख टनांचा कोटा या ठिकाणी असणार आहे। साखर उद्योगासाठी या हंगामामध्ये सकारात्मक निर्णय होत नसल्याने यंदा FRP देताना कारखान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। मित्रांनो, केंद्राने देशातील साखर कारखान्यांना जानेवारीसाठी 22.50 लाख टनांचा साखर कोटा विक्रीसाठी दिलेला आहे। गेल्या जानेवारीमध्ये हाच कोटा 22 लाख टन इतका या ठिकाणी होता। सध्या साखरेचे दर किमान विक्री दरापेक्षा 200 ते 300 रुपयांनी अधिक म्हणजेच 3,300 ते 3,400 रुपये इतके या ठिकाणी असणार आहेत। संक्रांतीला साखरेची मागणी येत असल्याने जानेवारीच्या पूर्वार्धात साखरेच्या दरामध्ये क्विंटलाला 50 रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित या ठिकाणी असणार आहे। जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये संक्रांत येत आहे, त्यापूर्वी ही मागणी अपेक्षित आहे। किमान तापमानामध्ये चढउतार आपल्याला बघायला मिळत आहे। थंडी गायब झालेली आहे। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ देखील होत आहे। राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीने तडाखा दिल्यानंतर अवकाळीचे सावट दूर झाले आहे। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ होत थंडी या ठिकाणी गायब झालेली आहे। मित्रांनो, आज म्हणजेच दिनांक 2 जानेवारी किमान तापमानामध्ये चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी तयार झालेला आहे। पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सक्रिय आहे। ऊसाला पहिली उचल प्रतिटन 3,300 रुपये द्या अशी शेतकरी कृती समितीच्या सोमेश्वर कारखान्याकडे मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। नाहीतर काटाबंदचा इशारा या ठिकाणी शेतकऱ्याकडून देण्यात आलेला आहे। पहिली उचल प्रतिटन 3,300 रुपये मिळावी आणि गेटकेन ऊसाचे गाळप पूर्ण बंद करावे या मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीने शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबर सोमेश्वर कारखान्यावर मोर्चा या ठिकाणी काढलेला होता। या प्रसंगी झालेल्या चर्चेनंतर विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 5 जानेवारी पर्यंतची मुदत या ठिकाणी संचालक मंडळास देण्यात आलेली आहे। अन्यथा 9 जानेवारीला काटाबंद आंदोलन करणार याचा निर्णायक इशारा कृती समितीने या ठिकाणी दिलेला आहे। लासलगाव बाजारामध्ये लाल कांदा दरामध्ये पुन्हा घसरण झालेली आहे। आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 2451 रुपये दर या ठिकाणी मिळालेला आहे। दुसरीकडे येवला बाजारामध्ये सरासरी 2150 रुपये, बारामतीमध्ये या ठिकाणी 2800 रुपये तर पारनेर बाजार समितीमध्ये 2500 रुपये तर उमराणी बाजारामध्ये 1900 रुपये दर या ठिकाणी कांद्याला मिळालेला आहे। आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी राज्यातील बाजारामध्ये जवळपास 2,17,904 क्विंटल या ठिकाणी कांद्याची आवक 1 जानेवारीच्या दरम्यान झालेली होती। यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लाल कांद्याची 1,15,000 क्विंटल आवक या ठिकाणी झालेली होती। नाशिक जिल्ह्यात आज लाल कांद्याला सरासरी 2217 रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे, तर नगर जिल्ह्यांमध्ये 2288 रुपये दर या ठिकाणी मिळत आहे। शेतकऱ्यांना आजपासून DAP खतावर मिळणार विशेष अनुदान या ठिकाणी
शेतकऱ्यांना डायअमोनियम फॉस्फेट म्हणजेच DAP खत परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जानेवारी 2025 पासून NBS अनुदानाव्यतिरिक्त एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना DAP खत परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळणार आहे। या विशेष पॅकेज अंतर्गत बुधवार म्हणजेच 1 जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत DAP खतावर 3500 रुपये प्रति मेट्रिक टन दरावर अनुदान दिले जाणार आहे, ज्यात सरकारचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये खत उपलब्ध करून देणे आणि कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता या ठिकाणी वाढवणे हे आहे। नव्या वर्षामध्ये सोयाबीनची आवक किती, कसा मिळाला दर ते वाचा। या ठिकाणी राज्यामधील बाजार समितीमध्ये 1 जानेवारी रोजी बाजारामध्ये सोयाबीनची आवक 46,374 इतकी झालेली आहे। त्यानंतर सोयाबीनला 4,032 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे। नवीन वर्षामध्ये तरी सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे। 1 जानेवारी रोजी लोकल पिवळा पांढरा हायब्रिड डॅमेज जातीच्या सोयाबीनची आवक झालेली आहे। अमरावती येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक 6,111 क्विंटल या ठिकाणी झालेली आहे। तर त्याला सर्वसाधारण दर हा 4,030 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला, तर कमीत कमी दर हा 3,950 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे। तर जास्तीत जास्त दर हा 4,111 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी मिळालेला आहे। 15 शासकीय केंद्रावर सोयाबीन खरेदी ठप्प, NCF केंद्रावरील बारदान संपला। सरत्या वर्षाला निरोप तर नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची दैना मात्र संपत नसल्याने चित्र 31च्या दिवशी या ठिकाणी जिल्ह्यातील NCCF सोयाबीन खरेदी केंद्रावर पाहायला मिळालेली आहे। केंद्रातील बारदान संपल्याने शेकडो शेतकरी केंद्राबाहेर रांगेत या ठिकाणी उभे होते। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उरलेल्या 758 कोटी रुपयांच्या दूध अनुदानावर या ठिकाणी मंजुरी लवकरच वितरित करण्यात येणार आहे। राज्यामधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत 6 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे आतापर्यंत 537 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा केलेले आहे। तर पुढील 3 महिन्यांच्या अनुदानापोटीचे 758 कोटी रुपये नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आले असून सरकारकडून हा निधी आल्यानंतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी माहिती दुग्ध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोळ यांनी दिलेली आहे।